शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमतानं जरी झाला असला तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट एनसीपीच्या नेत्यांनी घेतली। त्यात अशी एक अट ठेवण्यात आल्याचं कळतंय की दोन्ही एनसीपीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल। आणि जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय घोषित करण्यात आला। बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली। मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून ह्या विलीनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नव्हती। पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती, ती दंतकथा आता संपलेली आहे। आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे। सत्ता येते, सत्ता जाते। आम्हाला जनतेने विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे। महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहेत, भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे। अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल। जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगा सत्तेच्या मागे आत्ता धावू नये, येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे। प्रियंका चतुर्वेदींनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी नमूद केलंय की मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे विशेष आभार मानते मी। ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये, त्या आमच्या सहकारी होत्या। प्रियंका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं। जर गणित जमलं असतं, जर पवारसाहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर ही जागा शिवसेना 100% लढवून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवारसाहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे। काल रोहित पवार राज्यसभेचाच विषय आहे।